नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रकाशन व्यवहार आणि संपादन SYBAच्या या स्किल डेव्हलपमेंट विषयामध्ये मागील तासाला आपण ग्रंथाचे घटक पाहिलेले होते. ज्यावेळेस एखादी साहित्यकृती प्रकाशन संस्थेमधून बाहेर येते, प्रकाशित होते, त्यावेळेस ती कोणकोणत्या घटकातून प्रसिद्ध होते या घटकांविषयी आपण मागील तासाला बराचसा विचार केला. आता आपल्याला ही साहित्यकृती प्रकाशित झाल्यानंतर ग्रंथाचे प्रकार पाहायचे. या ग्रंथाच्या प्रकारामध्ये या ठिकाणी आपण असा उल्लेख केलेला आहे, मुद्रित किंवा छापील किंवा ई पुस्तके किंवा अलीकडच्या काळात ऑडिओ. यामध्ये ललितमध्ये कथा, कादंबरी, चरित्र, आत्मचरित्र, प्रवास वर्णन, विनोदी साहित्य, अनुवादित साहित्य वगैरे. ललितेतर साहित्यामध्ये शास्त्रीय, माहितीपर, ज्योतिष, खगोल किंवा इतर जी काही शैक्षणिक दर्जाची पुस्तकं असतील ती पुस्तकं, म्हणजे एकंदरीत ग्रंथाचे प्रकार आपल्याला असे सांगता येतील. यामध्ये ललित साहित्याचे काही ग्रंथ आहेत, शास्त्रीय ग्रंथ, माहितीपर ग्रंथ, संदर्भ ग्रंथ, ई पुस्तके आणि ऑडिओ. या प्रकारावर आपल्याला या ठिकाणी आज चर्चा करायची आहे, अभ्यास करायचा आहे. आता तसं पाहायला गेलं तर मराठी साहित्याला प्राचीन आणि दीर्घ अशी परंपरा आपल्याला दिसते. आता यामध्ये प्रामुख्याने धार्मिक अंगाने ही ग्रंथनिर्मिती झाली असं म्हटलं तर यामध्ये अनेक वेगवेगळ्या या ग्रंथाचे प्रकार पडले जातात. आता आधुनिक काळामध्ये मुद्रणकला ही अत्यंत वेगवान प्रगतीपथावर जाताना दिसते आणि या ठिकाणी नवनवीन तंत्रज्ञानामुळं या ग्रंथनिर्मितीला फार मोठी चालना मिळाली. जसं जसं ग्रंथाचं विषय या ठिकाणी विस्तारलं तसे तसे नवनवीन प्रकार अस्तित्वात आलेले आपल्याला दिसतात. मग या ठिकाणी विविध स्वरूपाचं जे ग्रंथाचं व्यवस्थापन करण्याचं जे काम आहे ते अभ्यासकांकडून होताना दिसतंय. आता प्राचीन काळी गद्य आणि पद्य असे दोनच प्रकार या ग्रंथाचे मानले गेले. तर आधुनिक काळामध्ये आपण जर पाहिलं तर ललित साहित्य किंवा ललितेतर साहित्य असे दोन प्रकार आपल्याला दिसून येतात. आणि मग अंतर्गत प्रकारांचा जर समावेश केला तर आजच्या डिजिटल युगामध्ये किंवा आजच्या तंत्रज्ञानामध्ये या ठिकाणी या साहित्य प्रकारामध्ये मुद्रित साहित्य म्हणजेच इलेक्ट्रॉनिक पुस्तकं आली. त्यामध्ये आपण या ठिकाणी ई पुस्तकं म्हणू किंवा ऑडिओ पुस्तकं ही या अलीकडच्या तंत्रज्ञानाच्या प्रगतीनुसार या ठिकाणी असे ग्रंथाचे प्रकार पडले जातात. आता या ठिकाणी या तक्त्यानुसार आपल्याला ललित साहित्यपर ग्रंथ हे आपल्याला पाहिजे. आता ललितमध्ये कथा, कादंबरी, कविता, चरित्र, आत्मचरित्र, नाटक वगैरे वगैरे या साहित्यकृती मोडत असतात. आता ललित म्हणजे सुंदर आणि अशा सौंदर्याचा अनुभव देणारं साहित्य म्हणजे ललित साहित्य. आता यावरून या ठिकाणी हे साहित्य जे आहे ते प्राचीन काळामध्ये हे गद्य प्रकारामध्ये होतं. स्फुट महाकाव्य किंवा खंडकाव्य किंवा आख्यानकाव्य किंवा कथाकाव्य असे नाटक किंवा अशा वेगवेगळे प्रकार या ठिकाणी सांगितले जातात. आता आधुनिक काळामध्ये या साहित्याला गद्यरूप प्राप्त झालं. आता या ठिकाणी कथा, कादंबरी, कविता, नाटक, चरित्र, आत्मचरित्र, प्रवास वर्णन वगैरे वगैरे हे ललित गद्य असे निरनिराळे प्रकार अस्तित्वात आले. आणि अशा या ग्रंथ प्रकारामध्ये आपल्याला या ठिकाणी जे काही वेगवेगळे साहित्य प्रकार निर्माण झाले त्याचा या ठिकाणी आपल्याला थोडक्यात आढावा घ्यायचा आहे. आता पूर्वीच्या काळामध्ये आपण पाहिलं म्हणजे 16व्या शतकामध्ये जे काय दासोपंत होते, या दासोपंतांनी काय केलं होतं तर पंचग्रहण 4 फूट रुंद आणि 40 फूट लांब अशा कापडावर हा ग्रंथ लिहिला होता. आजसुद्धा आपण त्याला दासोपंताची पासोडी अशा प्रकारे त्याचा परिचय किंवा अशा प्रकारचं त्याला एक ग्रंथ म्हणून ओळखलं जातं. आता या ग्रंथामध्ये म्हणजे त्या ग्रंथाच्या कडेने अशी बेलबुट्टीची नक्षी असल्याचा उल्लेख आपल्याला वाचायला मिळतो. म्हणजे यापूर्वी आणि नंतरचे जे काय ग्रंथाचं लेखन झालं 16व्या 17व्या शतकामध्ये
किंवा 14व्या शतकामध्ये 15व्या शतकामध्ये. तर या ग्रंथाचं लेखन हे कागदावर होत होतं आणि मग लेखनिक काय करायचा किंवा लेखक काय करायचा, एक व्यक्ती कोणीतरी सांगायचे आणि मग बाकीचे काय करायचे, नकलकार होते. अनेक वेगवेगळी मंडळी त्या ठिकाणी बसायची आणि मग अशी मंडळींनी सांगितल्यानंतर बरेचशा प्रती त्या ठिकाणी काय करायचे उपलब्ध, एकाने सांगायचं आणि दुसऱ्याने लिहायचं. समजा लिहिणारी माणसं जर 10 असतील 15 असतील तर 10 प्रती त्या ठिकाणी तयार व्हायच्या. म्हणजे ही पूर्वीची पद्धत होती. मग त्यातून मग पोथ्या असतील, पुराणं असतील किंवा असे वेगवेगळे सुट्ट्या पानांचे असे ग्रंथ लिहिले गेले, पोथ्या पुराणं लिहिली गेली. मला वाटतं संत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी असेल किंवा श्रीधर पंतांचा पांडव प्रताप असतील किंवा असे काही तुकारामाचे अभंग असतील किंवा अशा काही छोट्या बखरी या बंदावर लिहिलेल्या असत. बोरो आणि शाईचा वापर त्या ठिकाणी करत असेल. म्हणजे पूर्वीच्या काळी या ग्रंथाची स्थिती ही एकंदरीत अशी होती. मग अशा या पूर्वीच्या काळी लिहिलेल्या ग्रंथांवर सजावट करणं हे काम अत्यंत अवघड होतं. मग या ठिकाणी जी पोथ्या पुराणं लिहिली जात, त्या पोथ्या पुराणांची जी अक्षर आहेत ती अक्षरं कशी असायची तर जाड असायची आणि त्या ठिकाणी ठळक असायची की स्पष्ट ते दिसता यावे. आणि अशा वेळेस हे जे अभंग असतील, जे काही ओव्या रूप लिहिलेली ही पुस्तकं असतील किंवा काही ग्रंथ असतील, ही वह्याच्या स्वरूपात असल्यामुळं त्याला अत्यंत महत्त्व असायचं. आणि मग या ठिकाणी पुढे तंत्रज्ञान जसं जसं हळूहळू प्रगतीपथावर गेलं असे अनेक नवनवीन शोध येत गेले आणि मग अशा ठिकाणी छपाई कलेचा किंवा मुद्रण कलेचा शोध लागला आणि यंत्राद्वारे कागद निर्मिती मोठ्या प्रमाणात होऊ गेली. याला बराचसा काळ हा पुढे गेलेला आहे. आणि मग या ठिकाणी ग्रंथनिर्मितीच्या ज्या काही नव्या आणि सौंदर्यात्मक जाणीवा आहेत त्या जाणीवा रुजू लागल्या, प्रचलित होऊ लागल्या. मग अशा या कागदाच्या निवडीबरोबरच या ग्रंथाला, या साहित्यकृतीला आकर्षक रूप देण्याची गरज भासू लागली. आणि मग अशा या ग्रंथाला मजकूर असेल किंवा मांडणी असेल किंवा सजावट असेल किंवा रेखाटन असेल किंवा मुखपृष्ठ असेल, या बाबी महत्त्वाच्या आहेत त्या विचारात घेऊ जाऊ लागल्या. आणि मग या ठिकाणी छपाई तंत्र हे माहिती झाल्यानंतर मग अशी अनेक नवनवीन पुस्तकं ही सजू लागली, आकर्षक दिसू लागली. आणि मग मुखपृष्ठ असेल, मलपृष्ठ असेल आणि छपाई असेल, त्याचं बाइंडिंग असेल, बांधणी असेल, अशा आकर्षक पुस्तकामधून ही ग्रंथ किंवा ही साहित्यकृती हळूहळू प्रकाशित होऊ लागली. अनेक कथा कादंबऱ्यामध्ये अशी अंतर्गत चित्र किंवा त्याचं जे मुखपृष्ठ आहे हे अत्यंत आकर्षक केलं जाऊ लागलं. आणि अशा या नंतरच्या काळामध्ये जो काही या साहित्यकृतीमध्ये जो काही उपलब्ध जागा आहे, कागद आहे, याचा अधिकाधिक वापर करण्याचं तंत्र सुरू झालं. आणि त्यामुळे या ठिकाणी या विविध आकाराच्या कागदाचं जे किंवा 8 किंवा 16 भाग करून हे तंत्र विशद करणारी पुस्तकं या ठिकाणी निर्माण झाली. आता या ठिकाणी नाटक असेल, कादंबरी असेल, कथासंग्रह असेल किंवा काव्यसंग्रह असेल, अशा वेगवेगळ्या ग्रंथाचं विशिष्ट आकार हे या ठिकाणी अस्तित्वात आल्याचं दिसतं. आणि मग या ठिकाणी अनेक नवनवीन प्रकार या नवनवीन काळामध्ये किंवा बदलत्या तंत्रज्ञानानुसार या ठिकाणी याचा वापर हा केलेला दिसतो. अलीकडे तंत्रज्ञानाचं युग आहे असं म्हटलं जातं. आणि मग कविता संग्रहाबरोबरच काही कथा आहेत, काही कादंबरी आहेत किंवा इतर काही ग्रंथ आहेत. अशा ग्रंथांना अत्यंत आकर्षक किंवा लक्षणीय बदल हा या ठिकाणी या प्रकाशन संस्थेमध्ये किंवा अशा काही ग्रंथांना हा बदल फार मोठा एक क्रांतिकारी झालेला दिसून येतो. मग ललित साहित्याच्या या ग्रंथाच्या निर्मितीमध्ये मुखपृष्ठ आहे किंवा त्याची मांडणी असे वेगवेगळे प्रयोग वेगवेगळ्या प्रकाशन संस्थेने केलेले आढळतात. हे कशासाठी तर वाचकांचे लक्ष वेधून घेण्याचा सर्वाधिक प्रयत्न हा पहिल्यांदा काव्यक्षेत्रात झालेला आढळतो. अर्थात या ठिकाणी एक रघुवीर कुल नावाच्या या कवीचा 13वा महिना हा एक काव्यसंग्रह विलक्षण आकाराने 4.38 बाय 10.3 असा पंचांग सदृश्य त्या ठिकाणी छापला गेला. आणि याबरोबरच त्या ग्रंथाचं कागद असेल, अक्षराचं वळण असेल किंवा आकार असेल किंवा मजकुराची रचना असेल, इतर सजावट ही पंचांगाप्रमाणे केली. आणि ही सजावट केल्यानं मग या ठिकाणी असा एक प्रघात निर्माण झाला. जो काही अरुण शहाणेंचा बाळ हा नावाचा काव्यसंग्रह आहे हा शॉर्ट हँड रायटिंग पॅडमध्ये आपल्याला दिसतो. म्हणजे वेगवेगळे काव्याच्या क्षेत्रात या ठिकाणी प्रयोग केले गेले आणि असे हे नवनवीन तंत्रज्ञानानं, नवनवीन
कागद वापरून, नवनवीन बाइंडिंग वापरून, नवनवीन आकार वापरून या ठिकाणी हे काव्यसंग्रह या ठिकाणी प्रकाशित करण्यात आले. जे काही अरुण कोल्हटकरांच्या कविता आहेत, हा अत्यंत देखणा ग्रंथ या ठिकाणी किंवा काव्यसंग्रह या ठिकाणी आपल्याला प्रकाशित झालेला आहे पाहायला मिळतो. तसेच ना. दो. महानोरांचे आपल्याला वही नावाच्या काव्यसंग्रहाचं उदाहरण देता येईल. याचे आकार किंवा याची आतली बाजू किंवा पहिली बाजू ही अत्यंत आकर्षक अशी आहे. म्हणजे असे नवनवीन प्रयोग या ठिकाणी काय केले तर अशा वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये आणले गेले आणि अशा या वेगवेगळ्या प्रयोगानं हे जे ग्रंथ आहेत हे ग्रंथ आकर्षक ठरले. म्हणजे साधारणतः एका पानावर एकच कविता हा या ठिकाणी काव्यसंग्रह प्रकाशित करण्याचा प्रघात आहे. पण प्रत्येक स्वतंत्र कविता ही या ग्रंथातली जी मांडणी आहे ती मांडणी असते, पण काही नवनवीन प्रयोग, काही नवनवीन कल्पना या ठिकाणी केल्या गेल्या. अर्थात काव्यसंग्रह छापत असताना उजव्याच कोपऱ्याला काय करायचं तर कविता छापायची, बाकीचा स्पेस थोडासा मोकळा सोडायचा. कधीकधी काही काव्यसंग्रहाच्या बाबतीत काय झालं तर खालच्या ज्या काही तळ आहेत त्यात वरचा भाग रिकामा सोडून खालच्या बाजूस काही कविता किंवा काही ज्या काही चारोळे असतील किंवा काही वात्रटिका असतील म्हणजे अशा छापायच्या. बहुतांश काव्यसंग्रहात हे प्रयोग केले गेले आणि मग कधीकधी एक कवितावर लगेच त्याखाली एक कविता, म्हणजे एका पृष्ठावर 2-2 कविता या ठिकाणी छापल्या गेल्या. म्हणजे असे प्रयोग या ठिकाणी या ग्रंथांमध्ये केलेले आढळतात. म्हणजे असे हे काव्याच्या बाबतीत सुद्धा प्रयोग तर यशस्वी झाले. पण महेश एलकुंजारचं वाडा चिरबंदी जे नाटक आहे ते 4.6 बाय 6.6 अशा आकारामध्ये छापलं गेलं आणि या ठिकाणी असे वेगवेगळे प्रकार या ग्रंथांमध्ये आढळतात आणि छापण्याच्या वेगवेगळ्या नवनवीन पद्धती यामुळं काय झालं, कल्पक आणि सौंदर्यसृष्टी ही साहित्याची जाण असलेल्या प्रकाशकांनी जाणीवपूर्वक हे काय केले, नवनवीन प्रयोग करून या वाचकांना लक्षवेधक किंवा या साहित्यकृतींना लक्षवेधक करण्याचा फार मोठा प्रयत्न केला आणि या प्रयत्नातूनच या ठिकाणी हा प्रयोग यशस्वी झाला. मग त्या ग्रंथाला किंवा त्या आशयाला अनुकूल असणारी मांडणी, त्याचा आकार, त्याचं चित्र, म्हणजे अशा या वेगवेगळ्या प्रयोगानं या ठिकाणी कथा, कादंबरी, कविता, नाटक या बाबतीत हे वेगवेगळे प्रयोग या ठिकाणी केलेले आढळून येतात किंवा दिसून येतात. आता या ठिकाणी ललितमध्ये असे प्रयोग केले गेले. आता शास्त्रीय ग्रंथामध्ये काय प्रयोग केले गेले तर आपले जे विचार आहेत हे विचार म्हणजे ग्रंथित करण्यासाठी मानवानं जी वेगवेगळी मानवाला साधनं उपलब्ध करून दिली किंवा झाली ही अत्यंत सोयीची वाटली आणि त्यानुसार माणसानं काय केलं तर लेखनाला प्रारंभ केला आणि मग या ठिकाणी प्राचीन काळी अस्तित्वात असलेले प्रकार म्हणजे हे शास्त्रीय ग्रंथ आहेत. एखाद्या विषयावरचं शास्त्रीय विवेचन करणारे जे काही ग्रंथ आहेत म्हणजे शास्त्रीय तत्वाला या ठिकाणी स्पष्ट करणारा ग्रंथ म्हणजे शास्त्रीय ग्रंथ असं म्हटलं गेलं. उदाहरणार्थ रसायनशास्त्र असेल, भौतिकशास्त्र असेल, जीवशास्त्र असेल, ही या ठिकाणी शास्त्राची भली मोठी परंपरा आपल्याला या ठिकाणी आढळून येते. आपण जर संस्कृत भाषेचा जर विचार केला तर या ठिकाणी या भाष्य ग्रंथाचा अनेक शास्त्रीय संस्कृत भाषेमध्ये अनेक शास्त्रीय ग्रंथ लिहिले गेले. त्यामध्ये आपल्याला मराठीत पहिला म्हणवला जाणारा जो काही ज्योतिषरत्नमाला हा ग्रंथ आहे. हा ग्रंथ मला वाटतं 1039ला निर्माण झाला आणि ज्योतिषशास्त्रातला अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ मानला गेला आणि ही शास्त्रीय जी माहिती आहे ही रोजच्या व्यवहारातली काय करते तर उदाहरणं देते आणि या उदाहरणानुसार या ठिकाणी अनेक शास्त्रीय ग्रंथ लिहिले गेले. मला वाटतं भास्कराचार्यांचा लीलावती ग्रंथाचा सुद्धा या ठिकाणी उल्लेख करणं अतिशय योग्य ठरेल. म्हणजे अशा ग्रंथाबाबत या ठिकाणी शास्त्रीय ग्रंथांचा हा एक प्रकार पडतो आणि यामध्ये मजकूर असेल किंवा वैविध्यता असेल या मांडणीची विशिष्टता घेऊन शास्त्रीय ग्रंथ हे छापले गेले. आता आधुनिक काळाबरोबर काय झालं, छपाई तंत्रज्ञान बदललं, नवनवीन तंत्रज्ञानाचे शोध लागले गेले आणि मग या ठिकाणी अशा वेगवेगळ्या तंत्रज्ञानाच्या सुविधाचा विकास झाल्यामुळं शास्त्रीय ग्रंथाच्या निर्मितीमध्ये सुद्धा असंख्य बदल झालेले आपल्याला आढळतात आणि शास्त्रीय तत्व असेल किंवा शास्त्रीय ग्रंथ चांगल्या रीतीने समजून यावे म्हणून त्याचा मजकूर असेल, त्याचे आकलन सुलभता, वाचनीयता याला अत्यंत चांगली प्राप्त व्हावी या हेतूने या ठिकाणी शास्त्रीय ग्रंथामध्ये सुद्धा छायाचित्रे आली, आकृत्या आले, आलेख आले, तक्ते आले आणि सुबक आणि आकर्षक याचा वापर या ठिकाणी शास्त्रीय ग्रंथामध्ये केला जातो. म्हणजे ललित ग्रंथ, शास्त्रीय ग्रंथ असे ग्रंथाचे वेगवेगळे प्रकार आढळून येतात आणि या दोन ग्रंथानंतर आपल्याला आता माहितीपर ग्रंथाचा या ठिकाणी उल्लेख करावा लागेल. आता माहितीपर म्हणजे आजचं युग
खरं तर माहितीपर ग्रंथाला आज फार मोठं महत्त्व आलेलं दिसतं. आजचं युग कसं आहे, माहिती तंत्रज्ञानाचं आहे आणि या माहिती तंत्राच्या युगाला आज विविध माहितीपर पुस्तकांना अनेक मागणी असलेले दिसून येते. आज आपण बघतो प्रचंड स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये या ठिकाणी अनेक वेगवेगळे माहितीपर किंवा आज ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्याच्या दृष्टिकोनातून जे जे आपल्याला शक्य होईल ते माहिती करून घ्यायला हवं. म्हणून वाचकांचा असा एक माहिती पर ग्रंथाकडे फार मोठा कल असलेला दिसून येतो. आता या ठिकाणी समुपदेशन असेल, आहारविहार असेल, पर्यटन असेल, परीक्षा असेल, काही स्पर्धा परीक्षांची पुस्तकं असतील, म्हणजे अशी असंख्य पुस्तकांची संख्या आज वाढलेली दिसून येते. आज नवतरुणांचा जो काही फार मोठा या स्पर्धा परीक्षांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे, त्या दृष्टिकोनानुसार या ठिकाणी आज प्रचंड MPSC असेल, UPSC असेल किंवा स्टाफ सिलेक्शन असेल किंवा प्रादेशिक दुय्यम मंडळ असेल, अशा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांची जी पुस्तकं बाजारात अगणित येत आहेत. रोज नवनवीन प्रकाशन संस्थेची, नवनवीन लेखकांची पुस्तकं ही बाजारात येताना दिसतात. मग अशा या जे काही IAS आहे, IPS आहे किंवा काही तहसीलदार आहेत, नायब तहसीलदार आहेत किंवा आणखी काही विक्रीकर अधिकारी आहेत, जी ही वेगवेगळी शासकीय पदं आहेत, या सगळ्या पदांकरता अभ्यास ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते. आणि असा नियोजनबद्ध अभ्यास करण्यासाठी वेगवेगळे प्रकाशन संस्थे आज अभ्यासपूर्ण किंवा माहितीपर हे ग्रंथ फार मोठे प्रकाशित करताना दिसतात. आणि अशा या माहितीपर ग्रंथांचा आज फार मोठा खप किंवा विक्री होताना दिसते. म्हणून आज माहितीपर पुस्तकं ही काळाची गरज आहे आणि त्यानुसार तुमच्या दारी असे उपक्रम बऱ्याच प्रकाशन संस्थेनं राबवले. आणि मग अशी माहितीपर ग्रंथामध्ये काही योगासनाला, आज आपण बघतो कोरोनाच्या काळामध्ये व्यायामाला प्रचंड महत्त्व आलं आणि योगासनाला प्रचंड महत्त्व आलं. लोकांनी बरेच यूट्यूबवरून असे योगासनाचे किंवा व्यायामाचे काही व्हिडिओ डाउनलोड केले. शिवाय बाजारामध्ये असंख्य पुस्तकं जी काही योगासनाची आहेत, व्यायामाची आहेत, ही सगळी पुस्तकं माहितीपर आहेत, ती खरेदी केली आणि त्यानुसार ती वापरून लोक याकडे वळले. मग काही समुपदेशन असेल, आज आपण बघतो प्रत्येक माणसाला लहानापासून ते वृद्धापकाळापर्यंत प्रत्येक माणसाला मानसिक ताणतणाव प्रचंड आहे. मग अशा या मानसिक ताणतणाव आल्यानंतर समुपदेशनाची काही माहितीपर पुस्तकं काही प्रकाशन संस्थेनं निर्माण केली. मग कधीकधी आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास कसा व्हावा, उत्कर्ष कसा व्हावा, म्हणून व्यक्तिमत्व विकासाची पुस्तकं आज अनेक प्रकाशन संस्था या पुस्तकांना विक्री आहे, खप आहे असं निदर्शनास आणून देतात. म्हणजे अशी असंख्य पुस्तकं किंवा अलीकडच्या काळामध्ये नोकऱ्यांचं प्रमाण कमी झालं आहे आणि मग अशा वेळेस उद्योग कसा करावा ही माहितीपर पुस्तकं बाजारात मिळतात. आणि त्याच्या अनुषंगानं काही तरुण किंवा जे काही उद्योग क्षेत्रात येऊ पाहतात किंवा काही उद्योगपतींची आत्मचरित्र ही वाचतात किंवा अशा उद्योग कसा करावा ही पुस्तकं बाजारात आल्यानंतर ती वाचतात. त्याच्या मार्गदर्शनानं ही तरुण काय करतात, उद्योग व्यवसायाच्या पाठीमागे लागतात. म्हणून उद्योग कसा करावा किंवा उत्कर्ष कसा करावा अशा प्रकारची जी काही पुस्तकं आहेत ही बाजारामध्ये माहितीपर पुस्तकं अनेक वेगवेगळ्या प्रकाशन संस्थेनं प्रकाशित केलेली आहेत. म्हणून या पुस्तकाचा दर्जा किंवा ही पुस्तकं आज बाजारात प्रचंड असताना दिसतात. किंवा स्पर्धेमध्ये मोठे होण्यासाठी किंवा स्पर्धेमध्ये सहभाग होण्यासाठी किंवा या ठिकाणी स्पर्धेत टिकून राहण्यासाठी जी काय अशी पुस्तकं आहेत, ही अशी असंख्य पुस्तक या ठिकाणी आपल्याला या बाजारामध्ये किंवा या प्रकाशन संस्थेमधून बाहेर होताना प्रकाशित होताना दिसतात. वाचक अधिक त्या ठिकाणी मागणी करून, म्हणजे वाचकांची वाढती मागणी घेऊन या माहितीपर पुस्तकाची जी काही विक्री आहे, खप आहे, याकडे अधिक लक्ष देण्याचा प्रयत्न अनेक प्रकाशन संस्थेनं केलेला आढळून येतो. म्हणजे मलपृष्ठ असेल किंवा मुखपृष्ठ असेल हे आकर्षक छापल्यानंतर त्या ठिकाणी या माहितीपर पुस्तकाची विक्री ही अधिक झालेली दिसते. म्हणजे अशी अनेक उदाहरणं आपल्याला देता येईल. आता सुहास कुलकर्णीचं खरेखुरे आयडॉल नावाचं एक पुस्तक बाजारात आहे, संपादित केलेलं आहे आणि याच्यावर काय केलेलं आहे तर पांढऱ्या रंगछटेच्या मुखपृष्ठावर निरनिराळ्या क्षेत्रात आयडॉल ठरलेल्या या जागतिक स्तरावरच्या व्यक्तिमत्वाची जी काही चित्र आहे ती चित्र प्रामुख्याने दिलेली आहेत. त्यामुळं बहुतांश या ठिकाणी काय होतात तर वाचक आकर्षित होतात. आजचा विचार करायचा झाला तर आपण, मला वाटतं, दर वर्षी काही अंतरानं काही गॅपनं आपल्याला वेगवेगळ्या दूरदर्शनच्या वाहिन्यांवर वेगवेगळे स्पर्धात्मक कार्यक्रम आपल्याला आढळतात. त्याचं उदाहरण द्यायचं असेल तर सध्या सोनी टीव्हीवर कौन बनेगा करोडपती नावाचा कार्यक्रम आहे. मग अशा वेळी स्पर्धा परीक्षेची किंवा माहिती ज्ञान देण्याची पुस्तकं जी आहेत ती अनेक प्रकाशन संस्था या ठिकाणी वेगवेगळ्या तऱ्हेनं
प्रकाशित करताना दिसतात, आकर्षक करताना दिसतात. आणि मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ आकर्षक केलं तर बहुतांश ज्या व्यक्तींना या ठिकाणी करोडपतीमध्ये सहभाग घ्यायचा आहे अशा या वाचक मंडळीमध्ये किंवा अशा तरुण वर्गामध्ये हे पुस्तक प्रसिद्ध होतं आणि मग हे विकत घेतलं जातं, याची विक्री होते. म्हणून अशा व्यक्ती ज्या आहेत म्हणजे खरेखुरे आयडॉल अशा पुस्तकावर या सुहास कुलकर्णी नावाच्या लेखकांनी किंवा संबंधित प्रकाशन संस्थेनं पांढऱ्या रंगाचं जे काही छटा असलेलं मुखपृष्ठ तयार केलं. अनेक निरनिराळ्या क्षेत्रात फार महान झालेल्या माणसांचं या ठिकाणी व्यक्तींची जी नावं आहेत ती काळ्या अक्षरामध्ये नोंदवली आणि ती मुखपृष्ठावर सुरेख चित्र उमटवून हे पुस्तक अत्यंत आकर्षित केलं. म्हणजे ही सगळी जी माहितीपूर्ण पुस्तकं आहेत ही अत्यंत महत्त्वाची आज तंत्रज्ञानाच्या योगानुसार गणली जातात. आता विचार बदला आयुष्य बदला नावाचं एक जे पुस्तक आहे सायली गोडसेंचं, हे अनुवादित केलेलं हे पुस्तकसुद्धा अत्यंत आकर्षक आहे. आणि या ठिकाणी माहितीपर पुस्तकामध्ये किंवा या ग्रंथाच्या या तिसऱ्या प्रकारा माहितीपर ग्रंथामध्ये हे मोडलं जातं. म्हणून या ठिकाणी माहितीपर ग्रंथ हे या ठिकाणी अतिशय एक वाचकांच्या पसंतीस पडलेला हा एक ग्रंथ प्रकार आपल्याला निश्चितपणाने सांगता येतो. या माहितीपरनंतर आपल्याला संदर्भाकडे जायचं आहे. आता या संदर्भ ग्रंथामध्ये काय नेमकं तर या म्हणजे मला वाटतं संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये लिहिलं होतं की मागीलांना वाट पुसतो असं म्हटलं होतं. त्यामुळे संदर्भ ग्रंथाचं महत्त्व हे आज प्रत्येकाला लक्षात येतं. किंवा या ठिकाणी जे काही महाविद्यालयीन स्तरावर किंवा काही वेगवेगळ्या स्तरावर बरेचसे लोक संशोधन करतात, MPhil करतात, PhD करतात, काही वेगवेगळ्या मासिक, त्रैमासिक, द्वैमासिक यांना शोधनिबंध पाठवतात, काही निबंध पाठवतात, काही बरेचसे विद्यार्थी प्रबंध लिहितात. अशा सर्व क्षेत्रामध्ये संदर्भ ग्रंथाचा हा वापर हा अत्यंत महत्त्वाचा असतो. म्हणून या संदर्भ ग्रंथाची मदत ही घ्यावी लागते. अनेक वेगवेगळ्या प्रकाशन संस्थांनी अनेक समीक्षणात्मक संदर्भात्मक ग्रंथ हे प्रकाशित घेतलेले आढळतात. आता नव्या काळात याचीही गरज वाढताना दिसते. म्हणून या ठिकाणी असंख्य विद्यार्थी वर्गांना, संशोधकांना संदर्भ ग्रंथाची मदत ही निश्चित घ्यावीच लागते. म्हणून या संदर्भ ग्रंथ का पाहिजे तर पटकन म्हणजे निश्चित स्वरूपाची माहिती ही त्वरित आणि सहजपणे मिळावी हा एक उद्देश या ग्रंथापाठीमागे आहे. म्हणून संदर्भ ग्रंथ वाचण्याची जी काही सवय आहे म्हणजे ही सहजपणे नसते, कारण विशिष्ट माहिती शोधण्यासाठी ते वापरायचे असतात. यामध्ये मनोरंजन, करमणूक वगैरे काही नाही. पर जे काही विशिष्ट माहिती आपल्याला शोधायची आहे त्यासाठी आपण रेफरन्स किंवा संदर्भ शोधत असतो. म्हणून बहुतेक या ग्रंथामध्ये माहिती वर्णानुक्रमे दिलेली असते, ती आपल्याला शोधावी लागते. म्हणून संदर्भ ग्रंथ ही या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचे आहेत. आणि या संदर्भ ग्रंथाला सुद्धा आज अत्यंत महत्त्वाचा दर्जा हा दिलेला गेलेला असतो. म्हणून या संदर्भ ग्रंथानंतर आपल्याला या अलीकडच्या काळात, तंत्रज्ञानाच्या काळात ई पुस्तकं आणि ऑडिओ याला आज फार मोठं महत्त्व आलेलं आहे. कारण बऱ्याचशा प्रकाशन संस्थेनं या स्पर्धेच्या युगामध्ये टिकण्यासाठी किंवा काळानुसार किंवा तंत्रज्ञानानुसार फार मोठा बदल केलेला दिसतो. म्हणून ई पुस्तक म्हणजे याला किंवा ॲडिओ पुस्तक याला बोलती पुस्तक असंही मराठीमध्ये म्हटलं गेलं आहे. ई पुस्तक म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स असा याचं संक्षिप्त रूप आपण ई असं केलेलं आढळतं. म्हणजे जशी पुस्तकं हस्तलिखित होती, जशी छापील स्वरूपात असतात, तशीच आता नव्या तंत्रज्ञानामुळे काय झालं अलीकडे तर ती रेकॉर्ड स्वरूपामध्ये आहेत किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपात तयार होत आहेत. मग अशा इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये ई पुस्तक किंवा ई बुक असं या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे. हे शब्दाचं ई हे लघुरूप आहे, हे आपण यापूर्वी सांगितलेलंच आहे. आता या ठिकाणी एखाद्या पुस्तकाचं केलेलं डिजिटल किंवा इलेक्ट्रिक रूप म्हणजे रूपांतर म्हणजेच या ठिकाणी याला ई बुक्स असं म्हणतात. आणि अनेक प्रकाशन संस्था आज ई बुक्स हे नवनवीन तंत्रज्ञानानुसार प्रयोग करताना आढळतात. म्हणजे आता छापण्याचे बऱ्याचशा गोष्टी खर्च हा वाचू शकतो. म्हणजे ॲडिओ स्वरूपामध्ये एखादी कथा, कादंबरी, कविता, नाटक कुठलंही जे काही साहित्यकृती असेल ती रेकॉर्डिंग करून घ्यायची आणि ही या ठिकाणी एका क्लिपमध्ये किंवा JBमध्ये किंवा पेनड्राईव्हमध्ये किंवा त्यांचा या ठिकाणी अशा ॲडिओ करून ही विकली जाते. शिवाय ई पुस्तकामध्ये जी काही PDF असतात या PDFमध्ये सुद्धा आपण ही ई पुस्तकं वेगवेगळ्या संकेतस्थळावर किंवा वेगवेगळ्या प्रकाशन संस्थेमधून म्हणजे अशी जी काही पुस्तकं आहेत अशी पुस्तकं या ठिकाणी बाजारात आलेली दिसतात. म्हणजे ई बुक्सबरोबरच या ठिकाणी बदलत्या जमान्यामध्ये आज
ऑडिओ बुक्स नावाचा प्रकार आला आहे. ही बोलती पुस्तकं या ठिकाणी निर्माण झालेली आहेत आणि मग आवाज रेकॉर्डिंग करून तयार करण्यात आलेल्या या पुस्तकांना बोलती पुस्तकं असं म्हटलं गेले. लेखक काय करतात, कधी कधी स्वतःच्या आवाजामध्ये रेकॉर्डिंग करू शकतात, तर कधी या ठिकाणी वाचण्याची क्षमता क्षीण झालेली लोक असतात, काही महिला असतात, काही दृष्टीहीन लोक असतात, काही अंध लोक असतात किंवा अशा रसिक वाचकांसाठी ही बोलती पुस्तकं एक प्रकारचं फार मोठं वरदान आहे असं म्हणावं लागेल. म्हणून अशा या ग्रंथाच्या प्रकारामध्ये ललित ग्रंथ असतील, शास्त्रीय ग्रंथ असतील, माहितीपर ग्रंथ असतील, संदर्भ ग्रंथ असतील किंवा अलीकडच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये ई पुस्तके किंवा ऑडिओ पुस्तके असतील, अशा या सर्व या ग्रंथाच्या प्रकारामध्ये वेगवेगळे बदल होताना दिसत आहेत. जेवढ्या आकर्षक करता येईल तेवढ्या आकर्षक ग्रंथ या ठिकाणी निर्माण होत आहेत आणि त्यानुसार या ठिकाणी हे ग्रंथाचे प्रकार पडतात असं आपल्याला या ठिकाणी आढळून येतं. म्हणून आपण पुढच्या तासाला संपादन स्वरूप प्रक्रिया काय आहे याविषयी पुढच्या तासाला आपण चर्चा करू. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.